नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सामाजिक एकोपा भक्कम व्हावा या उद्देशाने अनेक गावं आपली एक वेगळी ओळख जपून आहेत। खानदेशातील साक्री तालुक्यातील जेबापूर हे एक आदर्श गाव, तंटामुक्त गाव म्हणून ह्या गावाने पंचक्रोशीमध्ये स्वतःचं एक नावलौकिक मिळवतानाच सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने ह्या गावाने 25 वर्षांची परंपरा कायम ठेवली। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एक गाव एक देवी हा उपक्रम गेल्या 25 वर्षापासून गावामध्ये राबवला जातोय। येथील स्वराज्य प्रतिष्ठान तरुण मित्र मंडळातर्फे या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या 25 वर्षांपासून समाजाने एक सलोखा राखलेला आहे। सर्व गाव मिळून एका देवीची प्रतिष्ठापना चौकात केली जाते आणि गावातील महिला भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक युवक एकत्र येऊन देवीची आरती करत असतात। संपूर्ण 10 दिवस वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते। या गावात धार्मिक सलोखा राखला जावा या उद्देशाने कुठलाही भांडण तंटा न होता गावाच्या विकासात महत्त्वाचा भाग असलेला तंटामुक्त गाव म्हणून ह्या गावानेही आपला लौकिक अबाधित ठेवलेला आहे। या उपक्रमांसंदर्भातील माहिती पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना समजल्यावर त्यांनी गावचे पोलीस पाटील प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधून ह्या उपक्रमाला पाठिंबा दिला आणि गावातील युवकांचा उत्साह वाढवण्यासाठी किरण बर्गे यांनी येथील देवीच्या उपक्रमांच्या निमित्ताने गावाला भेट दिली। यावेळी त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली। पोलीस पाटील यांनी यावेळी गावची सर्व माहिती किरण बर्गे यांना दिली। प्रकाश पाटील यांनी गावामध्ये एकोपा आणि सामंजस्य अबाधित व्हावे यासाठी सर्वजण एकत्र येऊन वेगवेगळे निर्णय घेत असतात। गावाच्या प्रगतीसाठी पोषक असलेले वातावरण यामुळे निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी या गावाचा आदर्श गाव म्हणून उल्लेख करतानाच भविष्यामध्ये ह्या गावाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये नेहमीच आपला सहभाग राहणार असल्याचे सांगितले। यावेळी प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे यांनी एक गाव एक गणपती तसेच एक गाव एक देवी ही संकल्पना नेमकी काय आहे, ती राबवणे भविष्यात गरजेचं का आहे या संदर्भात यावेळी उपस्थितांना सांगितले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी अनिल बोराडे, उपसरपंच जयश्री बधाने तसेच सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय बधाने, अशोक बधाने, शरद बधाने, राकेश बधाने, पंकज बधाने, धीरज बधाने, महेश बधाने, भालचंद्र बधाने, कमलेश बधाने, युगल बधाने तसेच रोहित बधाने, वैभव बधाने, साई बधाने, सुमेध बधाने, प्रशांत देवरे, रवींद्र बधाने आणि विनोद बधाने यांच्यासोबतच हर्षल बधाने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले। जेबापूर गावाने राबवलेल्या ह्या उपक्रमाचे पिंपळनेर आणि परिसरामध्ये कौतुक होते आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। मंगलमूर्ति, दर्शन माते
महिषासुरमर्दिनी सर्वईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी। प्रसन्न होसी विजदाशा क्लेशापासून सोडी भोकाशा अंबे तुझ वाचून पूर्ण विलाशा हर हर कल्लील झाला पद पंकज रेषा जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी। 25 वर्षापासून आपल्या गावामध्ये एक गाव एक गणपती आणि एक गाव एक देवी असा उपक्रम आपण राबवत असतो। जवापूर गाव खऱ्या अर्थाने राजकीय, शैक्षणिक, उद्योग आणि शेती क्षेत्रामध्ये अतिशय पुढारलेलं गाव आहे। पिंपळनेरशी लागूनच शहरी वस्तीला लागून असलेलं आपलं गाव अतिशय सामाजिक एकता जी आहे ती राखली जाते। कुठल्याही प्रकारचा तंटा भांडण अशा पद्धतीचं आपल्याकडे न होता एक गाव एक गणपती एक गाव एक देवी ही संकल्पना आपल्या गावामध्ये। मी प्रकाश पाटील, जवापूर। आमच्या गावाची लोकसंख्या 2100 ते 2200 आहे। आमच्या गावात स्वराज्य मंडळ आहे पोरांचं। एक गाव एक गणपती परंपरा आमच्या गावात पूर्वीपासून चालू आहे। एक गाव एक देवी पण ती परंपरा चालू आहे। आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे बुवा। आज बर्गे साहेबांनी सांगितलं की तुमच्या गावात आरतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे बुवा, तर मी सांगितलं होतं की आमच्या गावात जरा दुःखद घटना घडली आहे, त्याच्यामुळे करता येणार नाही बुवा। पण नंतर त्यांच्याशी बोललो मी त्यांच्या घरच्याशी, त्यांनी सांगितलं करायला काही हरकत नाही बुवा, देवीचा कार्यक्रम आहे करून घ्या। म्हणून आज आपण हा